भोपाळी म्हटलं की पटकन आठवते ती म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. हा चित्रपट अमर भोपाळी, पंडितराव नगरकर आणि लता दिदींनी गायलेली ही भोपाळी. 60 वर्ष होऊन गेली या भोपाळीला. मराठी रसिकांच्या हृदयात या भोपाळीला आजही एक अढळपद मिळालेलं आहे. होनाजी बाळा यांनी आपल्या काव्य प्रतिभेनं टेकड्यांनी वेढलेल्या क्षितिज रेखेवर पाहिलेला सूर्योदय आणि त्यावेळची जीवनशैली या रचनेत बद्ध केली आहे. रसिक हो, आपण नेहमीच म्हणतो की लताबाई चांगलंच गातात, पण त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणावंसारखं वाटतं की त्या नुसतं चांगलंच गातात असं नाही, तर त्या चांगल्याच्याही पलीकडे आपल्याला घेऊन जातात. गाण्यातील भावार्थ त्या अचूक पकडतात. ते गाणं जे आहे ते अगदी भावनेनं ओथंबून गात असतात. वसंत देसाईंनी शांत रसामध्ये स्वरबद्ध केलेली ही भोपाळी पंडितराव नगरकर आणि लताबाईंनी अतिशय भावपूर्ण रीतीने गायलेली आहे. ती आपण ऐकूया आणि त्यावर पाहूया सादरीकरण. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठील करे वनमाळी, वनमाळी उठील करे वनमाळी. उदया चढी मित्र आला. घनश्याम सुंदरा. द्विजगणवगे वृक्षे अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी. प्रभात काळी उठुनी कावडी तीर्थपथ लक्षी. करोनी सडा सम्मार्जन गोवी कुंभ घेऊनी वृक्षे. सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. उठील